विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण इन्स्क्राइब अँगल थेरमचा विचार केलेला होता. आजच्या तासाला आपण विचार करणार आहोत कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरमच्या कोरोलरीचा विचार आपण करणार आहोत. पहिला आहे अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. म्हणजे एका सेम आर्कच्या, म्हणजे उदाहरणार्थ PTC ही एक आर्क आहे आणि ह्या आर्कने PQR हा एक अँगल इन्स्क्राईब केलेला असेल आणि PSR हा जर इन्स्क्राईब केलेला असेल तर हे दोन्हीही अँगल कसे राहतील तर कॉन्ग्रंट राहतील. इथे झालं पहिलं विचारलं आहे, थिंक ऑफ द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट द प्रूफ. विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय ट्रँगल PQR. PQRने कोणती इंटरसेप्ट केलेली आहे तर PTR. विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय PSR. PSRने पण कुठले केलेले PTR केले. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अन इन्स्क्राइब अँगल अँड द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. तर मग हे इंटरसेप्टेड ह्या आर्कचा आणि याचा कोरिलेशन काय, तर हे ह्या आर्कच्या काय राहणार आहे, 1/2 असणार आहेत दोन्हीही, आणि 1/2 दोन्हीही असतील म्हणून हे दोन्हीही काय राहणार आहेत, कॉन्ग्रंट राहणार आहेत. सेकंड दिला आहे, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. जर एखाद्या सेमी सर्कलने अँगल जर इन्स्क्राइब केलेले असतील तर ते कोणतेही अँगल हे 90 डिग्रीचे असतील. उदाहरणार्थ ABC हा या AXC ह्या सेमी सर्कलने इन्स्क्राइब केलेला म्हणून हा 90 डिग्रीचा आहे, आणि याच्यावर दुसरा कोणताही आपण पॉईंट घेऊन जर इन्स्क्राइब अँगल काढला तर तो सुद्धा आपल्याला मित्रांनो हा 90 डिग्रीचाच मिळणार आहे. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत. ती कन्सेप्ट आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल, म्हणजे जेव्हा if all vertices of a quadrilateral lie on the same circle then it is called a cyclic quadrilateral. जेव्हा एखाद्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे एकाच वर्तुळावर जर मिळत असतील तर तेव्हा अशा पद्धतीच्या चौकोनाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं, आणि म्हणून ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. तर थेरम, हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं थेरम काय म्हणतं, अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. तर कोणत्याही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगलचे असतात ते सप्लिमेंटरी असतात. याचा अर्थ काय, तर त्या अँगलची सप्लिमेंटरी असतात. याचाच अर्थ काय, त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. मग इथे तुम्हाला अँगल ABCD हा जर सायक्लिक असेल तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं पहा, गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे, तर अँगल B प्लस अँगल D हे सप्लिमेंटरी असतील. याचा अर्थ या दोघांची बेरीज 180 येईल, आणि इकडे अँगल A आणि अँगल C हे दोघांची बेरीज 180 येईल. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. मग या प्रूव्हमध्ये आपल्याला सोपी गोष्ट काय करायची आहे मित्रांनो, बघा, आर्क ABC, आपण ABC आर्कचा जर विचार केला तर इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल ADC. तर ADC या अँगलला तिने इन्स्क्राईब केलेला आहे. कुठल्या आर्कने, ह्या ABC आर्कने. म्हणजे हा इन्स्क्राइब अँगल केलेला आहे. याचा अर्थ काय, तर या ADCचं माप ह्या आर्कच्या 50% राहणार आहे. म्हणून मेजर ऑफ अँगल ADC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क ABC. तर ABCच्या 1/2 या अँगलचं माप राहणार आहे. आता आपण सिमिलर अँगलचा विचार करूया ABCचा. अँगल ABC इज 1/2 आर्क ADC. मग आपण अँगल ABCचा जर विचार केला तर अँगल ABCचं मापसुद्धा कसं राहणार आहे, तर अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क ADC. मग हे दोन्हीचे जर एकमेकांच्या समोरचे जे आर्क आहेत आणि ते कोणही इन्स्क्राईब आहेत आणि ते जर 1/2 असतील तर मेजर आर्क ADC प्लस ABC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क ADC. आणि दोन्ही आर्कची जर बेरीज केली तर त्याच्याने वर्तुळ तयार होतो. वर्तुळाचा अंशात्मक माप तुम्हाला माहिती आहे 360 आहे. म्हणजे दोन्ही आर्क, आपण एक वरची आर्क घेतली होती आणि खालची आर्क घेतली होती, आणि हे दोन्ही आर्क जर एकमेकांना जोडले तर पूर्ण सर्कल तयार होतं. आणि सर्कलचं मेजरमेंट हे 360 डिग्री असलं, आणि याच्या जर हे दोन्ही 1/2 असतील तर 360च्या 1/2 किती येणार आहे, 180 येणार आहे. याचाच अर्थ अँगल A आणि अँगल C हे सप्लिमेंटरी राहणार आहेत, कारण त्यांची बेरीज 180 येणार आहे. मग याच्यावरून याची कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची काय होते, अन एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. तर मग हेही आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. इन द अबोव थेरम
आफ्टर प्रूव्हिंग अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 कॅन यू यूज अनादर वे टू अँगल ए अँड अँगल सी इज इक्वल टू 180. तर हे आपल्याला यांची बेरीज कशी येईल ते आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमने सहज प्रूव्ह करता येईल. आता याचं कॉन्व्हर्स तुम्हाला खाली दिलं आहे. हे दोन्ही थेरम आणि कॉन्व्हर्स तुम्हाला मित्रांनो लिहायचं आहे. कॉन्व्हर्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. इफ ए पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. म्हणजे जर कोणाच्या अपोजिट अँगलच्या जोड्या ह्या जर एखाद्या चौकोनाच्या सप्लिमेंटरी असतील तर तेव्हा त्या चौकोनाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. हा या थेरमचा मित्रांनो कॉन्व्हर्स झालेला आहे. तो सहजपणे तुम्हाला प्रूव्ह करता येईल. हे जे आपण थेरम आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे गुणधर्म पाहिलेले आहेत किंवा कोरोलरीज ऑफ इन्स्क्राईब अँगल पाहिलेले आहेत याच्यावरनं आपल्याला साधारणतः प्रॅक्टिस सेट 3.4 हा कंप्लीट करायचा आहे. पण 3.4 कंप्लीट करण्याच्या पूर्वी आपण जे आत्तापर्यंत शिकलो आहे हे आपल्याला सगळं नीट अभ्यासायचं आहे. पहिला मुद्दा आहे द मेजर ऑफ एन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. कोणत्याही इन्स्क्राईब अँगलचं माप हे ज्या कंसाने तो इन्स्क्राईब केलेला असेल, ज्या कंसाने त्याला इंटरसेप्ट केलेलं असेल त्याच्या निम्म्या मापा एवढं असतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अँगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एका सेम आर्कने जर अँगल इन्स्क्राईब केलेले असतील तर ते सगळे अँगल हे कॉन्ग्रंट असतात. अँगल इन्स्क्राईब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. सेमी सर्कलने इन्स्क्राईब केलेले कोणते अँगल हे कॉन्ग्रंट असतात. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल. जेव्हा एखाद्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल ते एकाच वर्तुळावर जर मिळत असतील देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तेव्हा त्या चौकोनाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. कोणत्याही सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट म्हणजे समोरासमोरचे अँगल हे सप्लिमेंटरी असतात. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे एक्सटेरियर जे अँगल असतील इज कॉन्ग्रंट टू अँगल अपोजिट टू इट्स ॲडजस्टंट इंटेरियर अँगल. म्हणजे त्यांचं माप जे आहे एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे एक्सटेरियर अँगल असतील त्यांचं माप इज कॉन्ग्रंट टू द अँगल ऑपोजिट टू इट्स ॲडजस्टंट इंटेरियर अँगल. इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल म्हणजे अपोजिट अँगलची जी पेअर असेल ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतील तर तो चौकोन हा सायक्लिक असला पाहिजे. इफ टू पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल्स ॲट टू डिफरंट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन देन दोज 4 पॉईंट्स आर कॉनसायक्लिक. तर हा एक मुद्दा त्यांनी नवीन आपल्याला सांगितलेला आहे. इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन म्हणजे एखाद्या लाईनवर जर 2 पॉईंट आपण घेतलेले असतील याच पद्धतीने ॲट 2 डिफरंट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन देन दोज 4 पॉईंट्स आर कॉनसायक्लिक. तर ते चारही पॉईंट्स हे कॉनसायक्लिक असलेले लक्षात ठेवायचं. इन फिगर इथे दिलेलं आहे अँगल ए सी जे ए सीचं माप येईल ते 1/2 मेजर आर्क ए सी. या ए सीच्या हे 1/2 येईल, हे डी बीच्या 1/2 येईल आणि अँगल ए सी बी हे ए सी बीचं जे माप असेल ते 1/2 मेजर अँगल सी बीच्या येईल आणि हे 1/2 मेजर अँगल साधारण याचं माप हे ए डीच्या 1/2 येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सगळे मुद्दे व्यवस्थितपणे समजून घ्यायचे. पुढच्या तासाला आपण मित्रांनो विचार करणार आहोत तो आहे प्रॅक्टिस सेट 3.4चा. 3.4 आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया आणि मग इथे आपल्या चॅप्टरचा बराचसा भाग पूर्ण झालेला असेल. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.